उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते विलास शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करता आहेत आणि त्यानंतर ही बातमी ज्यावेळेला कळाली त्याच्यानंतर आता त्यांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। संजय राऊत यांनी काल ट्विट करून विलास शिंदे यांच्या जागेवर मामा राजवाडे यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे, महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः विलास शिंदे आहेत। काल जो काही घटनाक्रम घडला त्याच्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली की मामा राजवाडे यांची नियुक्ती महानगर प्रमुख म्हणून झालेली आहे। नियुक्ती केलेली आहे। खरं तर फेरबदल करणं, कोणाला पद देणं हा त्यांचा अधिकार आहे। शिवसेनेचे नेते आहेत, परवा माझ्याशी त्यांचं बोलणं झालेलं होतं। परंतु एक खंत याची वाटते की ज्यावेळेस एखादा प्रामाणिक शिवसैनिक आपल्या हक्कासाठी, आपली बाजू मांडण्यासाठी कधीतरी पुढे येतो, नेते आला तर नेत्यांची हकालपट्टी होत नाही। परंतु शिवसैनिक जेव्हा येतात आणि आपल्यावरती अन्याय होतोय हे सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अशी गळचेपी होते आणि तेव्हा त्या पदावरून त्यांना हटवलं जातं। माझ्या बाबतीत काही नवीन नाही झालेलं। आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला शिवसेनेचा, जे माझ्यासारखे शिवसैनिक आहेत ज्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्याची कधीतरी, कारण आमचंही कामाचं मूल्यमापन झालं पाहिजे। 30-30 वर्ष आम्ही काम करतोय। आपण कुठल्या बिल्डिंगचं असेल, स्ट्रक्चरचं असेल, आपण ऑडिट करतो। आमच्या कामाचं मूल्यमापन कसं करणार आहे तुम्ही? मग आमच्या कामाचं जर मूल्यमापन होत नसेल तर आम्ही जर ते आमच्या भावना व्यक्त केल्या तो गुन्हा नाही आहे, कारण बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे। बाळासाहेबांनी सांगितले गद्दार नाही, पक्ष फुटला, आम्ही गद्दारी केली नाही, आमचे सगळे नगरसेवक पदाधिकारी सोबत आहे, आम्ही पक्षातून गेलो नाही, ज्यामुळे आमच्या पदावरून आम्हाला किंवा पक्षातून हकालपट्टी होईल, एवढे गद्दार आम्ही नाही। परंतु बाळासाहेबांनी हे सांगितलेलं आहे अन्यायसुद्धा सहन करू नका। बाळासाहेबांच्या विचारावर चाललो आहे। ज्या पद्धतीने त्यांनी ते काल केले त्यांना माझ्या शुभेच्छा आहे, तो त्यांचा अधिकार आहे। जे नियुक्त केले नवीन पदाधिकारी मामा राजवाडे, चांगला माणूस आहे, त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहे। परंतु काल काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी अजून माध्यमांसमोर सांगितलं की हे गल्लीतले विषय आहेत, तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, आम्ही गल्लीतलेच कार्यकर्ते आहोत, आमचे मतदारही गल्लीतले आहेत। ते जे नेते झाले ते कदाचित त्यांचे मतदार हे चंद्रावरचे असतील किंवा ते चंद्रावरून आले असतील, ते सुद्धा गल्लीतूनच आलेले आहेत। परंतु नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं पहिलं महापौरपद आपल्याला मिळालं होतं। त्याच्यानंतर महापौरची कारकीर्द संपली, कार्यकाळ संपला आणि आपण लगेच पक्ष सोडला, कारण आपल्यावर अन्याय झाला होता। त्याच्यानंतर आपण मनसेमध्ये गेलात, मनसेमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी विधानसभा मिळाली, आपण विधानसभेचे आमदार झाला, कार्यकाळ संपला विधानसभेचा, त्यावेळेस आपल्यावर अन्याय झाला, आपण लगेच तो पक्ष सोडला, आपण भाजपमध्ये गेलात। भाजपमध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण त्या ठिकाणी उपमहापौराची पदं मिळवली, ते पदाचा कार्यकाळ संपला आणि आपण लगेच पुन्हा शिवसेनेत स्वगृही आलात। शिवसेनेत स्वगृही आलात, ही जागा मध्य नाशिकची मिळावी ह्यासाठी हाच गल्लीतला कार्यकर्ता तुमच्यासोबत होता। आपण वसंत गीतेंबद्दल हे सगळे आक्षेप घेता आहात, काल त्यांनी आपल्याबद्दल देखील तर ते वसंत गीते यांना मी राजकीय नेता मानत नाही, ते माझे बंधू आहेत, माझ्या कुटुंबातले आहेत। परंतु त्यांनी अशा वल्गना करणं किंवा अशा बाबतीत बोलणं हे मला काल त्यांच्याकडनं अपेक्षा नव्हत्या, त्यांनी असं बोलणं अपेक्षित नव्हतं। मला या ठिकाणी बोलावं वाटतंय। काल ज्या पद्धतीनं आपण माध्यमांसमोर सांगितलं की आपण नाराज आहात आपल्या समर्थकांकडनं, मी आजही सांगतोय मी 100% नाराज आता आहेच, कारण माझे कार्यकर्ते किंवा माझा कार्यकर्ते नाही, मीच कार्यकर्ता आहे। माझे जे काही पाठीराखे आहेत, माझे जे काही मतदार आहेत, त्या मतदारांना सुद्धा कुठेतरी आता हे खटकतंय ना की मागचा माणूस येतो त्याला तुम्ही जिल्हा प्रमुख करता, ज्युनियर माणसाला जिल्हा प्रमुख करता। मूल्यमापन काय बघितलंय तुम्ही मला एक सांगा? त्यांच्याकडे सोबत एक नगरसेवक राहिलेला नाही, ते एकटेच आहेत, माझ्यापेक्षा वयाने पण लहान आहेत, शिवसैनिक म्हणून लहान आहेत। मी आमचे 4ही नगरसेवक सोबत आहोत, प्रभागात एकमेव प्रभाग आहे 4ही नगरसेवक निवडून आलेला। आमचं काम आहे, आमचा मतदार आमचं काम बघतो। आमच्याकडे पैसे नाही, पण आमच्या इथला जो वोटर क्लास आहे तो त्याला एक वेगळी विचारायची वैचारिक पातळी आहे। पण एकूण इतक्या वर्ष तुम्ही शिवसेनेत काम केलं, धडाडीचं काम तुमचं शिवसेनेत सगळ्यांनी बघितलेलं आहे, मग अशा वेळेला हे सगळं करत असताना उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून काही आपल्याला असं वाटलं नाही का की थेट पक्षप्रमुखांशी या संदर्भात चर्चा करावी? शिवसेनेमध्ये एक शिस्त आहे आणि मी शिस्तप्रिय शिवसैनिक आहे। शिस्त अशी आहे की आपल्या भावना पहिले आपण शिवसेनेमध्ये संपर्क प्रमुख नेमलेले आहेत, संपर्क नेते नेमलेले आहेत। मी संपर्क नेते सन्माननीय राऊत साहेब यांच्याशी यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 5 जूनला त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या सगळ्या निदर्शनाच्या गोष्टी आणून दिलेल्या आहे। 5 जून नंतर राऊत साहेबांनी माझं सगळं ऐकून घेतलं। माझी त्यांच्याबद्दल पण नाराजी नाही आहे। माझ्या माहितीप्रमाणे हे काही जिल्हा प्रमुख जे पद नेमलेले हे
मी तर जाऊ द्या, पण अनेक लोकांना विश्वासात न घेता त्याची नेमणूक झालेली आहे. काही लोकांनी स्थानिक नेत्यांनी सांगितलं आणि ते करून आणलेलं आहे आणि त्यांनी डंकेकी चोटपर करून आणलेले हे आता सांगायची वेळ आलेली आहे. त्याचं कारण काय मला माहीत नाही. आणि मग असं असताना राऊत साहेब मला बोलले की मी नाशिकला आल्यानंतर आपण या सगळ्या विषयावरती चर्चा करू. परंतु नाशिकला यायच्या आतच परवा ते माझ्याशी फोनवर बोलले, विलास मी येतोय, आपण बसूया, आपण सगळी चर्चा करू. ठीक आहे म्हटलं साहेब, मी आदेशावर चालणारा शिवसैनिक आहे. परंतु काल बघितलं तर मला पदावरून त्या ठिकाणी हटवण्यात आलं आणि ते मला अपेक्षित होतं. मला नवीन नाही काही त्याच्यामध्ये. अनेक वर्ष सेनेत काम केल्यानंतर आज अशा पद्धतीनं वेळ तुमच्यावर आली आहे, हटवण्यात आलं आहे पदावरनं. कुठेतरी मनाला वेदना होत आहेत, डोळेसुद्धा तुमचे पाणावल्याचं आम्ही बघतोय. वाईट याचं वाटतं आहे, मी आणि माझ्यासारखे असे अनेक शिवसैनिक ग्रामीण भागात जर आपण बघितलं, ज्यांनी आयुष्य शिवसेनेसाठी काढलेले, त्यांना कधी यांनी विचारलं नाही. आमच्यासारखा एखादा माणूस ज्यावेळेस माध्यमांसमोर येतो, मी आजपर्यंत कधी जास्त वेळेस माध्यमांसमोर आलो नाही. माध्यमांसमोर जेव्हा माणूस येतो ना, आपल्या भावना घेऊन येतो, आपल्यावर अन्याय जेव्हा होतो ना, तेव्हा कुठेतरी बोललं पाहिजे. आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे प्रसारमाध्यम, मीडिया समोर येऊन जर माझ्यासारखा कार्यकर्ता बोलतो ते कदाचित ते चुकीचं वाटत असेल त्यांना. नेते बोललं तर चालतं, एकमेकात दगडफेक करतील, चिखलफेक करतील. मी एकही माझ्या नेत्यावरती आजपर्यंत चुकीचं बोललो नाही, भविष्यातही बोलणार नाही. कारण मी फक्त माझा हक्क त्या ठिकाणी, माझा डावलले ही माझ्या भावना मी या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि आपण बरोबर, कारण 30 वर्ष आयुष्य दिले, डोळे पाणावणारच ना. आयुष्याचे 30 वर्ष देत असताना आम्ही कुटुंब बघितलं नाही. मुलं माझे शाळेत टाकले ते केव्हा मोठे झाले, लग्न झाले तरी आम्हाला मुलांच्या पॅरेंट्स डेला मी जाऊ शकलो नाही कधी. कारण पक्षाचं काम असेल किंवा कुठलं काम असेल तर त्याला पहिले प्राधान्य दिलेलं आहे. आणि मग असं असताना आजपर्यंत आमच्यावर कुठला डाग नाही. आजपर्यंत काम करत असताना आजपर्यंत कुठं आमच्यावरती आरोप झालेले नाही. पक्षाला खाली पाहावं लागेल किंवा पक्ष अडचणीतील असं काम आम्ही केलेलं नाही. आणि जर 30 वर्ष आयुष्य दिलं तर आमचं राहिलं काय? 30 वर्ष आम्ही तुम्हाला देऊन टाकले. आमचं मूल्यमापनच तुम्ही केलं नाही. उलट आम्हाला तुम्ही जवळ घेऊन, एखादा माणूस नाराज होतो त्याला जवळ घेऊन तुम्ही त्याची विचारपूस केली पाहिजे, त्याच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. तुम्ही डायरेक्ट पदावरून काढणार, असे किती लोकांना तुम्ही काढणार आहे? तो तुमचा अधिकार वापरा, आम्ही काही तुमच्या अधिकाराच्या आड येणार नाही. पण अशा किती लोकांना तुम्ही काढणार आहे? मग शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त करायच्याच नाही का? म्हणून त्या ठिकाणी जरा वाईट वाटतं, बाकी काही होत नाही. पुढची मला काही फरक पडत नाही. मी आहे ना राजकारणात जन्माला नाही आलो राजकारणी कुटुंबामध्ये. मी आहे ना साध्या कुटुंबामध्ये आहे. माझे आईवडील शेतकरी आहे. तुम्ही आजही घरी जाऊन बघा, तुम्हाला थोड्या वेळ माझे आईवडील मळ्यात भेटतील. माझ्यासारखे असे लई शिवसैनिक आहे ज्यांचे आईवडील मळ्यात असतात पण शिवसेनेवर प्रेम आहे. व्यक्तीवर प्रेम नाही आमचं, बाळासाहेबांवरती प्रेम आहे, विचारावरती प्रेम आहे. मला काही मिळालं पाहिजे म्हणून पक्ष सोडतोय, अजिबात याचा कोणी असं अर्थार्थी करू नये. कारण ज्यांना मिळालेले आहे ते पक्ष सोडून परत पक्षात आलेले. मी पक्षात फिरून नाही आलेलो. पुढची भूमिका काय? पुढची भूमिका आज आम्ही सगळ्यांशी चर्चा करू. आणि जर काही सगळे माझे पदाधिकारी किंवा माझे काही सहकारी मला म्हटले की आता राजकारण करायचं नाहीच, तर थांबून घेण्याची सुद्धा माझी तयारी आहे. कारण माझं त्याच्यावर पोट पाणी नाही. माझे लोक, ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवले, घरात त्यांच्या खिशातले पैसे खर्च करून मला इथपर्यंत पोहोचवले ना, त्यांचंच मी ऐकणार. ते जसं सांगतील तसं. ते म्हटले घरी बस, तर घरी बसणार. ते म्हटले आपल्याला हा निर्णय घ्यायचा, तो कुठलाही निर्णय सांगून द्या, तो मी घेणार. खूप खूप धन्यवाद अण्णा. विलास शिंदे यांनी आपली भावना जी आहे ती या निमित्तानं व्यक्त केलेली आहे. त्यांना पदावरनं हटवून त्या ठिकाणी दुसऱ्या पदाधिकाऱ्याला नियुक्त केलेलं असलं तरी आयुष्यातले 30 वर्ष आम्ही या ठिकाणी घातले आणि अशा पद्धतीनं जी कारवाई झाली ती अपेक्षितच होती, अशी देखील भावना विलास शिंदे यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.